छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्यावर सुमारे 300 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले पर्जन्यमापक यंत्र आज ढासळलेल्या अवस्थेत असून या महत्त्वपूर्ण शिवकालीन वास्तूच्या संवर्धनासाठी शिवप्रेमींकडून आवाज उठवला जात आहे। कुशावर्त तलावाजवळ मंदिराच्या मागे स्थित हे दगडी यंत्र 3 बाजूंनी भिंतींनी वेढलेले असून त्यामध्ये ठेवलेले 3 छिद्रांद्वारे पावसाचे पारंपरिक मोजमाप केले जायचे। हे यंत्र त्या काळातील शेतीचे नियोजन, जलसाठा आणि तलावांची गरज समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरले होते। या ऐतिहासिक यंत्राची दुरवस्था झाल्याचे स्पष्टपणे दिसत असून पुरातत्व खात्याने संवर्धनासाठी पावले उचलावीत अशी अनेक शिवभक्तांची मागणी आहे। रायगड अभ्यासक गोपाळ चांदोरकर यांनी वैभव रायगडचे या पुस्तकात या यंत्राचे मोजमाप व कार्यप्रणाली नकाशासह स्पष्ट केली आहे। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत रायगडचा समावेश झाल्यानंतर गडावरील वास्तू संवर्धनाची आशा वाढली आहे। शिवराज्याभिषेक, शिवजयंतीसारखे कार्यक्रम करताना प्रशासनाला प्लास्टिक बाटल्यांचा वापर करावा लागतो ही खेदजनक बाब असून छत्रपतींनी स्थापित केलेली पाणी नियोजन प्रणाली पुनर्स्थापित करण्याची गरज अधोरेखित होते। गंगासागर, हत्तीतलाव, कुशावर्त यांसारख्या तलावांचा वापर करून महाराजांनी पाणी नियोजन केले होते। आजच्या शासनाने या जलनीतीचा आदर्श घेत रायगडवरील पर्जन्यमापक यंत्र संवर्धित करणे ही काळाची गरज आहे, असे मत शिवजलनीती अभ्यासक गणेश श्रीराम खातू यांनी व्यक्त केले। जनोदयकरिता मिलिंद माने, महाड।